होती आणि त्यात महिला असल्यामुळे त्यांना 60% अनुदान, 15 लाख रुपये अनुदान मिळालं आणि या मत्स्यबीज केंद्रातून त्यांनी आतापर्यंत 110 लक्ष मत्स्यबीजाची निर्मिती केली असून त्या मत्स्यबीजाची विक्री त्यांनी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था तसेच मत्स्य व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना केली आहे व त्यातून त्यांनी 4 लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत स्थानिक लेव्हलवर मत्स्यबीज निर्मिती करून इथल्या मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांची गरज स्थानिकरित्या भागवली जावी या योजनेचा या पूर्ण केंद्राचा उद्देश आहे. व यातून त्यांनी मत्स्यबीज निर्मिती करून पूर्ण इथे पुरवण्यात येत आहे त्यांच्याकडून आणि त्यांच्यामार्फत इतर लोकांनाही रोजगार प्राप्त होत आहे. मत्स्य व्यवसाय विभाग महाराष्ट्र शासन हे पूर्णपणे लाभार्थ्यांच्या पाठीशी आहे. पूर्ण प्रकल्प उभारण्यापासून त्यांची विक्री होईपर्यंत मत्स्य व्यवसाय विभाग पूर्णपणे त्यांना मदत करतो आणि ते विक्री करणे नंतर त्यांना काही येणाऱ्या तांत्रिक अडचणीवर मार्गदर्शन करणे हे सर्व मत्स्य व्यवसाय विभाग करत आहे. मी सुषमा दिलीपराव आगडे, राहणार कुंभारी, तालुका जिल्हा अकोला. मला प्रधानमंत्री मत्स्य योजना सन 2021-22 मध्ये मत्स्यबीज उत्पादन केंद्र ही योजना प्रकल्प मंजूर झाला आहे. मी मत्स्यबीज उत्पादन केंद्रांचे काम सन 2022-23 मध्ये पूर्ण केले आहे. या योजनेची प्रकल्प किंमत 25 लक्ष रुपये असून मला महिला या प्रवर्गातून 60% अनुदान म्हणजे 15 लक्ष मिळाले. मी सन 2023-24 मध्ये पहिला प्रयोग घेतला असून मला पहिल्या वर्षी 1 कोटी मत्स्यजिरे उत्पादन घेतले आहे. सन 2024-25 मध्ये मी 110 लक्ष मत्स्यजिरे मिळाले आहे. या योजनेमुळे मला रोजगार उपलब्ध झाला आहे. तसेच मी माझ्या या प्रकल्पावर मासे पकडणे, त्यांना खाद्य देणे, औषधोपचार इत्यादी करिता 4 मजूर ठेवले आहेत. त्यांना सुद्धा या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाला आहे. मला मिळाल्यापासून आम्हाला दुसरे इकडे काम शोधावं लागलं नाही. आम्ही काम करतो आणि आमच्याबरोबर इतरही मजूर लोक आम्ही इथं कामाला ठेवलेले आहेत. त्यांना पण आमच्याबरोबर रोजगार मिळाला आहे आणि त्यांना सुखसोयी सर्व ठिकाणी झाल्या, एकाच ठिकाणी झाल्या. इतर इकडे जायचं काम नाही. त्यासाठी मी केंद्र आणि राज्य शासनाचे आभारी आहे.